आज या आरशात बघून तयार व्हायची शेवटची वेळ. आजपासून 24 तासांनी. तो तिकडनंच गेली, तिने बाय सांगितलंय तुला. बोल. ठीक आहे किंवा बोलतीस की मला कळव, मेसेज कर. आता मला तुला एक विचारायचं आहे. या सगळ्या प्रकरणात जर माझ्या जागी तू असतीस तर तू काय केलं असतंस? तेच जे तू केलंस. काल जे घडलं त्याबद्दल पण सॉरी म्हणायचंय मला. म्हणजे जे मी बोललो ते सगळं जरी खरं असलं तरी पद्धत खूप चुकीची होती. अक्षय, नको ना आपण त्या विषयावर बोलूया. आणि आपलं जे काही ठरलं होतं ना तसंच वागूया. ओके, एक फायनल मदत करशील मला? म्हणजे मी आणि कियू आता आयुष्यभरासाठी एकत्र राहणार आहोत. हे घरच्यांना सांगण्यासाठी, त्यांना समजवण्यासाठी तू माझी मदत करशील? काही नाही अरे, उद्या मी हे घर सोडून जाईन ना. हो, पण आपली मैत्री कुठेही जाणार नाहीये, ती काही तुटणार नाहीये. आणि हे घर तुझंच आहे कधीही आहे. मी आणि क्यू खूप छान वेलकम करू तुझं. ऍक्च्युली मी खूपदा हे बोललोय पण मी बोलतो. अमृता, तू खूप केलंयस माझ्यासाठी. मला पण खूप काय करायचं तुझ्यासाठी. तू फक्त सांग काय हवंय तुला, मी काय करू ते सांग. सांग. अक्षय, एक गोष्ट आहे जी फक्त तूच करू शकशील. कोणती? सांग. म्हणजे खर तर कधी ना कधी वेळ येणारच होती आणि खूप हसत खेळत सेलिब्रेट केली असती आपण. पण ऍक्च्युली मी घरातून निघेन आणि कियारा इकडे येईल. थोडं ऑकवर्ड आहे ना आता. म्हणजे घरच्यांची काय रिॲक्शन असेल माहिती नाही ना. थोडं टेन्शन असेलच मे बी. तर मग आपण कायमचे वेगळे व्हायच्या आधीचे 24 तास एकत्र घालवूया. देशील मला तुझ्या आयुष्यातले 24 तास. आणि या 24 तासात फक्त आपली मस्ती असेल, तुझी माझी मैत्री असेल
आणि जर या 6-7 महिन्यात तुला माझ्याबद्दल काही जरी वाटलं असेल तर प्रेमाचे 4 सोनेरी क्षण असतील. मला माहिती आहे तुझं प्रेम नाहीये माझ्यावर, कधीच नव्हतं. पण फक्त नवरा बायकोचं प्रेम प्रेम असतं का रे? म्हणजे तू माझ्यासाठी प्लास्टिकचे ग्लव्स बनवलेस, ते प्रेमच होतं ना? तू रीत पाळली जाईल या भीतीत न अडकता मला उचलून पायऱ्यात चढत घेऊन गेलास, ते प्रेमच होतं ना? तू माझ्यासाठी ऑफिसची इतकी मोठी संधी सोडलीस, ते प्रेमच होतं ना? प्रेमाच्या किती छटा असतात ना रे. सो तुझी बेस्ट फ्रेंड म्हणून तुला माझ्याबद्दल वाटणारी काळजी, आपुलकी, ओढ, प्रेम यावर माझा थोडासा तरी हक्क आहे ना? ऑफकोर्स हक्क आहे. चालेल, डन. असं एक क्यू बद्दल तू सगळं घरी सांगायला मला मदत करणारच आहेस, त्यामुळे मला टेन्शन नाहीच त्याचं. सो हे धमाल करायचे ना आपल्याला. ओके, डन, धमाल करू. हा, ओके, यस. So your time starts now. Okay. Now? No? No? Okay. योगही चाललेले नाही. मंगळ वक्री आहे, शनीची सप्तमावर वक्रदृष्टी आहे. काहीतरी मोठी घटना घडणार आहे अक्षयच्या आयुष्यात. आत्ताची अमृता घाटगे हिच्याही आयुष्यात एक मोठी घटना घडणार आहे. त्यातून ती जर ताऊ सुलाखून निघाली तर पावन कशी सोन्यासाठी झळा येईल तिच्या आयुष्याला. हॅलो. हां, गुरुजी, मी साधना खाडगे बोलते. नमस्कार माईसाहेब, बोला. तुम्ही अक्षय अमृताबद्दल जे काही सांगितलेत ना, त्याने घाबरायला झालंय हो. जीवात जीव नाही माझ्या. याच्यावर काही उपाय नाहीये का? हो माई, शाप असेल तिथे उशाप असतोच, फक्त शोधावा लागेल. हां, आता आजची रात्र जाऊन दे, उद्या सकाळी त्या दोघांच्या नावाने सर्वप्रथम अभिषेक करतो. त्याच्यानंतर शांती करता येते का ते पाहतो. बर. अहो, ग्रहांची स्थिती गुंतागुंतीची आहे, त्यामुळे उपाय पण जरा जपूनच शोधायला लागेल. लवकरात लवकर शोधा. जे काही करायचं असेल ना ते आपण सगळं काही करू. मला काही करायचं असेल ना तर तेही मला सांगा, मी सगळं करायला तयार आहे गुरुजी. पण या दोघांना लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढा, अगदी सुखरूप. हो, मी नक्की प्रयत्न करतो. मी तुमच्या फोनची वाट बघते. हो माईसाहेब. देवा नारायणा,
खंडोबाराया, तूच मार्ग दाखव, शक्ती दे. आज या आरशात बघून तयार व्हायची शेवटची वेळ. आजपासून 24 तासांनी. या मंगळसूत्रासोबत काही दिवस वेडी स्वप्न पाहिलीस तू, आणि आता जेव्हा निरोपाची वेळ आली आहे तेव्हा एक आस लागलीये. बायको म्हणून जगले. कदाचित त्याला कळणारही नाही, पण मला जगायचं ते मन भरून. अक्षयची मैत्री मी खूप अनुभवली, पण त्याची बायको असूनही बायकोप्रमाणे मिरवलं नाही. त्याच्याबरोबर हिंडले फिरले नाही, आणि आता निरोप घेताना मला ते सुख अनुभवायचंय. जन्मभर जपून ठेवायचं. आत्ता कळतंय मला अक्षय, प्रेमात माणसाचं काय होतं ते. माई, माई, काय रे, काय झालं? आम्ही बाहेर जाऊन येऊ. आम्ही? मी आणि अमृता. अरे पण आत्ताच तर बाहेर जाऊन आलात ना तुम्ही, आणि आता पुन्हा बाहेर चाललात? ते माई, तिला थोडं काम आहे, तर तिच्या बरोबर चाललोय मी. चालेल ना? हो, पण सांभाळून. आत्ताच आजारपणात उठले ते, आणि त्यात जे नाही, ठीक आहे मी, आणि काळजी घेईन स्वतःची. येऊ आम्ही. सांभाळून. लवकर या घरी. चल. काय प्रकार आहे हा? जोडीनं कुठेतरी चाललेत, आणि अमृता तर खूपच आनंदात दिसत होती. पण गुरुजी तर म्हणाले की काहीतरी वाईट घटना घडणार आहे. पण इथे घडतंय वेगळंच. देव करो आणि सगळं काही नीट हो. कदाचित गुरुजींची काहीतरी गल्लत झाली असेल पत्रिका बघण्यात. अभिषेक झाल्यावर फोन करणारच आहेत ते, तेव्हा सांगतील कदाचित सगळं आलबेल आहे म्हणून. लाख लाख उपकार आहेत रे बाबा तुझे.
हे काय पायरी वगैरे कुठे आणलंयस कुठे तू? हा? चल मला दिसत नाही मी पडेन वगैरे हा? असा कसा पडशील? तुझा हात मी पकडलाय. मंदिर? असं तसं मंदिर नाही हा, हा स्पेशल मंदिर आहे. हळूहळू. स्पेशल मंदिर. जरा पट्टी काढलीस तर मला कळेल कुठल्या स्पेशल मंदिरात आलोय आपण. हा मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये, एवढं फक्त मी याला सांगू शकले पाहिजे. मला हे लग्न करायचं नाहीये देवा, हे सांगण्यासाठी मला प्लीज धीर दे. आठवलं? हे मंदिर कसं विसरेन मी? इथेच आपण पहिल्यांदा भेटलो होतो. करेक्ट. इथेच आपण आपल्या लग्नाला नकार दिला होता आणि तरीही आपलं लग्न झालं होतं. तुम्ही प्लीज मला नाही म्हण. नाही 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 नाही. अक्षय, इथूनच आपली सगळी सुरुवात झाली होती ना रे. आजच्या आपल्या 24 तासांची सुरुवात सुद्धा आपण इथूनच करूया. चला मग दर्शन घेऊया. चला. चला. ॐ पवित्रस्तो विष्णयोः सवितुर्वा प्रशाभूत्पुन्नां छिद्रेण पवित्रेण स्फोरस्रस्मे. अगो काय सांगतेस काय हे? अगं त्या नक्कीने भले मागितले असतील 24 तास, तुम्ही कशाला दिले? बस बस कौतुक करू नकोस. अगं असा जर भोळेपणा दाखवत बसलीस ना तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही ग. आता मला फोन करायचा, मलाही करायचा आणि अक्षयलाही करायचा. हा हा. काय झाले आई? कसली 24 तास? दाखवते ना तितकी गरीब गाय नाही आहे हा ही नकटी. अगं पण झालंय तरी काय? कायमचा निरोप घ्यायच्या आधी मला 24 तास घालवायचेत अक्षय बरोबर, असं म्हणाली ती. आणि ही कियारा बावळट, तिने आम्हाला खूप मदत केली हो असं म्हणून दिले. सुधा 24 तास पुरेसे आहेत अमृताला. ती काहीही करू शकते. अरे परमेश्वरा, अहो म्हणजे इस्टेटीचा काही भाग आपल्या नावावर करून घेतला नाही म्हणजे मिळवली, किंवा बघता बघता त्या अक्षयला आपल्या बाजूनी वळवून घेतलं तर. अनंता, त्या कियारावर सुद्धा बारीक लक्ष ठेवा. तिचा तो बाप किंवा तो अर्जुन तिच्यापर्यंत पोचलेले मला नकोयत. हातातोंडाशी आलेला घास आता आपल्यापासून हिरावून घेतलेला मी खपवून घेणार नाही. असे असे चारी बाजूनी ना असे असे फास आवळले गेले पाहिजे, असे कर्कटून. आई काय करते? सॉरी हो, चुकले माफ करा चुकले. काय माफ करा. तुम्हा माई लेखांचा मला काय वर पोचवायचा विचार आहे का? हो काय बोलताय तुम्ही? असं अशुभ असं नाही. आपण दरवेळेला तोंड घशी पडतो की नाही, या वेळेला असं काही झालं तर मला झेपणार नाहीये असं सांगायचं होतं म्हणून भावनेच्या बरोबर. आई तू काळजी करू नकोस, यावेळी असं काही होणार नाही.